नमस्कार प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता सुप्रियाला धमकी देणाऱ्या वल्लरीचा ईश्वरीने मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, शलाकाचा मोबाईल सुरू होताच खुनी राकेश असल्याचं अर्णवला समजलेलं असतं। तेव्हा अर्णवने खुनी राकेशला पोलिसांच्या ताब्यामध्ये देऊन त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा द्यायला सांगितलेली असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता राकेशने एक नवीन डाव साधलेला असतो। तर राकेशला शलाकाचा मोबाईल आणि ती फाईल मिळवायची असते। तेव्हा त्याने मीडियामध्ये फोन करून सांगितलेलं असतं की अर्णव राजे शिर्के यांचा आणि त्यांच्या सात्विक फॅशनचा ह्या खुनाशी संबंध आहे। त्यांच्या कंपनीमध्ये ऑफिसमध्ये महिला आणि जो काही स्टाफ वर्ग आहे तो सुरक्षित नाही आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये शलाकाचा खून झालेला आहे असं इथे आता राकेशने सांगितलेलं असतं। त्यामुळे संपूर्ण मीडिया तिथे अर्णवला जाब विचारायला आलेली असते। तेव्हा इथे मीडियावाले आणि महिला मुक्ती मोर्चावाले त्या ठिकाणी आलेले असतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे आता अर्णवला सगळेजण प्रश्न विचारत असतात, त्याला टार्गेट करत असतात। तेव्हा इथे ज्या महिला आलेल्या असतात त्या म्हणत असतात की अर्णव राजे शिर्के, तुमच्या ऑफिसमध्ये महिला वर्ग सुरक्षित नाही आहे आणि त्याच्यामधूनच तुम्ही शलाका यांचा खून केलात। तेव्हा अर्णव म्हणतो, एक मिनिट, काय नॉनसेन्स बोलताय तुम्ही? आम्हाला त्याबद्दल काहीच माहिती नाही आहे। उलट आम्हीच आता त्यांना शोधण्याचा, त्यांना कोणी मारले त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय, पोलिसांना आम्ही कॉपरेट करतोय। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे पत्रकार म्हणत असतात, पण तुमच्या इथे असलेल्या एम्प्लॉईचा खून होतो आणि तुम्हाला ते कळतसुद्धा नाही, मग कशावरून ही केस तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करत नव्हता? इथे त्या व्यक्तीला जाऊन 7 महिने झाले तरीसुद्धा तुम्हाला माहिती नाही आहे की ती महिला कुठे आहे कुठे नाही। तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो, ती महिला कामाला लागली होती पण ती कॅन्टीनमध्ये होती, माझा आणि त्यांचा कधी संबंधसुद्धा येत नव्हता। आम्ही आमच्या इथे नोकरी देतो म्हणून आम्ही काही चूक करतो की काय? तुम्ही आम्हाला ब्लेम करताय। तिच्या आयुष्यामध्ये, पर्सनल आयुष्यामध्ये खूप उतार चढाव होते आणि त्याच्यामधून तिचा खून झाला आहे, प्लीज तुम्ही समजून घ्या। तेव्हा इथे महिला काही ऐकायला तयार नसतात, त्या म्हणत असतात की या सगळ्याशी तुमचा संबंध आहे, श्रीमंत आहात ना तुम्ही, म्हणून ही गोष्ट तुम्ही दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत होता। तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी येते आणि म्हणत असते, हे काय बोलताय तुम्ही, शांत व्हा। तेव्हा त्या महिला हाताला काळं फासूनच आलेल्या असतात अर्णवच्या तोंडाला लावायला। त्या अर्णवच्या तोंडाला काळं फासायला जाणार तेवढ्यातच ईश्वरी मध्ये येऊन उभी राहते आणि त्या सगळ्यांना म्हणते, थांबा, लांब व्हा आत्ताच्या आत्ता। तुमची हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याच्या तोंडाला काळं फासायची? काय माहिती काय तुम्हाला अर्णव सरांबद्दल? कुणीतरी एक फोन केला आणि लगेच आला तोंड उचलून इथपर्यंत। मीडियावाले आहात ना तुम्ही, पत्रकार आहात ना? आपल्या इथे काय घडतंय काय नाही याची पूर्ण चौकशी न करता तुम्ही एखाद्या माणसाला गुन्हेगार ठरवून मोकळे होतात। तो गुन्हेगार नसतो, तुम्ही त्याला गुन्हेगार करता। काय खरं काय खोटं हे विचारणं तर लांबच, अर्णव राज्य शिर्केला तुम्ही गुन्हेगार ठरवून मोकळे कसे काय झालात? तुम्हाला माहिती तरी आहे का शलाका पाटील कोण आहे? तुमचा आणि तिचा काडी मात्र काही संबंध तरी आहे? कुणी सांगितलं तुम्हाला की शलाका पाटील यांचा खून झालाय आणि त्याचा संबंध सात्विक फॅशनशी आहे? बरोबर आहे, त्यांना नोकरीची गरज होती, त्यांना सात्विक फॅशनमध्ये त्यांना आम्ही कॅन्टीनमध्ये जॉब दिला होता। मग याच्यामध्ये अर्णव सरांचा मोठेपणा आहे की त्यांची काही चूक झाली? सांगा बरं जरा मला। तेव्हा इथे आता खूपच मीडियावाल्यांना इथे ईश्वरी झापते आणि त्या महिलांनासुद्धा ईश्वरी म्हणते, तुम्ही महिलांसाठी काम करता, ज्या महिलांवरती अन्याय अत्याचार होतो त्यांच्यासाठी लढता, मला तुमचा आदरच आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा मॅडम, कधीकधी महिला किंवा काही पुरुष एखाद्या प्रामाणिक माणसाला फसवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा तुम्ही खरं खोटं याची शहानिशा करूनच समोरच्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवलं पाहिजे। समोरच्या व्यक्तीची काहीतरी इमेज असते, इथे समाजामध्ये काहीतरी प्रतिष्ठा असते, ती आपण एका सेकंदामध्ये धुळीला मिटवतो आणि मग काय होतं, धुळीला मिळवल्यानंतर आपल्याला खरं खोटं जेव्हा कळतं तेव्हा आपण त्याची माफी मागून मोकळे होतो। पण ती गेलेली इज्जत आपण परत घेऊन येतो का?
अर्णव राजे शिर्केने काही केलेलं नाही आहे. त्यांनी शलाकाजींचा खून करण्याचं कारणच काय? ते फक्त एकदा भेटले शलाकाताईंना, पण मी त्यांच्या बरोबरीने होते. एवढा मोठा श्रीमंत माणूस, पण एका गरीब मुलीबरोबर लग्न करून त्यांनी माझं आयुष्य सावरले. माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती ना? त्यांनी माझं आयुष्य सावरलंय. मग जर त्यांना इतकीच पैशांची खूपच जास्त आवड असते ना, तर त्यांनी श्रीमंत मुलीबरोबर लग्न करून ते मोकळे झाले असते. पण माझ्यावरती अन्याय होऊ नये म्हणून त्यांनी माझ्याबरोबर लग्न करून मला आधार दिला. अहो, इतक्या चांगल्या माणसाला तुम्ही काहीही बोलता. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक इथे अनाथ आश्रम असू दे किंवा वृद्ध आश्रम, प्रत्येक ठिकाणी ते डोनेशन देत असतात. ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोचली? ते गरिबांची मदत करतात, लोकांना राहायला घरं देतात. ही गोष्ट तुम्हाला कळली का? नाही ना? त्यांनी गरिबीसुद्धा बघितली आणि त्यांनी श्रीमंतीसुद्धा बघितले. त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा वाईट फेज आला होता. तेव्हा त्यांना प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक व्यक्तीची जाणीव आहे. तुम्ही विनाकारण त्यांच्यावरती आरोप करू नका. तेव्हा ईश्वरी म्हणते, मी तुम्हाला सांगते खरं काय आहे ते. शलाकाताई इथे आल्या होत्या मुंबईमध्ये त्यांच्या नवऱ्याला शोधायला. त्याचं नाव आहे राजेश्वर पाटील. त्यांनी शलाकाताईंबरोबर लग्न केलं. त्यानंतर त्यांना फसवलं. त्यांच्या आईवडिलांची प्रॉपर्टीच्या पेपरवर त्या सह्या घेतल्या आणि तो मुंबईमध्ये पळून आला. त्यांची संपूर्ण प्रॉपर्टी विकली. त्यांच्या आईवडिलांनी त्याला नकार दिला, तर त्याने तिच्या आईवडिलांना सुद्धा मारलं आणि तो मुंबईमध्ये आला. आता त्यांच्याकडे स्वतःचं राहायचं घरसुद्धा नव्हतं. त्या मुंबईमध्ये आल्यानंतर इकडे तिकडे त्या फिरत होत्या. त्यांच्याकडे घर नव्हतं ना त्यांच्याकडे नोकरी होती. तेव्हा त्या मला सापडल्या. मी विचारलं की तुम्ही कोण आहात, त्यांची ओळख काय, हे सगळं मी त्यांना विचारलं आणि त्यांनी घडलेला प्रकार मला सांगितला. तेव्हा मी त्यांना म्हणाले की मी तुमची मदत करायला तयार आहे. माझ्या ओळखीचे एक वकील आहेत, आपण तुमची केस त्यांना देऊया. आधी तुमच्या नवऱ्याला शोधून काढूया, त्याच्यावरती गुन्हा दाखल करूया, असं मी त्यांना म्हणाले होते. आणि मग मी अर्णव सरांना रिक्वेस्ट केली होती की शलाकाताईंना आपण आपल्या कॅन्टीनमध्ये जॉबला ठेवूया का. तेव्हा अर्णव सरांनी शलाकाताईंना बघितलंसुद्धा नाही आणि ते म्हणाले की त्या जर गरजू असतील, त्यांना काम हवं असेल, तर नक्कीच आपल्या कॅन्टीनमध्ये त्यांना जॉब मिळेल. तुम्हाला माहिती आहे, पण नाही, तुम्ही हे कसं काय विचार कराल? तुम्हाला एक फोन केल्यानंतर तुम्ही काही मागचा पुढचा विचार न करता समोरच्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवायला घेता. अहो, तिथे कोर्टामध्ये कोर्टसुद्धा एवढ्या लवकर एखाद्या गुन्हेगाराला गुन्हेगार सिद्ध करत नाही किंवा गुन्हेगार म्हणत नाही जोपर्यंत केसचा निकाल लागत नाही. पण तुम्ही पत्रकार, तुम्ही तर इथे समोरच्या निर्दोष माणसालासुद्धा गुन्हेगार ठरवून सरळ सरळ मोकळे होता. अर्णव सरांच्या तोंडाला काळं फासायच्या आधी निदान त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती तरी मिळवा, मग तुम्ही इथे हे काम करायला या. ज्याने कोणी तुम्हाला हे सांगितलंय ना, तो कोण माणूस आहे मला बरोबर माहिती आहे. कळलं का तुम्हाला? आणि तो आता इथे उभासुद्धा आहे. पण मी त्याचं नाव परखडपणे आत्ताच घेणार नाही आहे. योग्य वेळ आल्यानंतर त्या व्यक्तीचं नावसुद्धा सांगेल की नक्की कुणी इथे शलाकाताईंचा खून केलेला आहे. कळलं तुम्हाला? तुम्हाला फोन करणारा व्यक्ती कोण आहे ना, त्याला मी बरोबर शोधून काढेन आणि तुमच्यासमोर उभं करेन. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश आता घाबरतो आणि लगेच आतमध्ये पळून जातो. तेव्हा इथे आता ईश्वरीला समजलेलं असतं की हे कारस्थान दुसरं तिसरं कुणाचं नाही आहे, तर राकेशचंच आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, आणि त्यानंतर शलाकाताई ह्या त्यांच्या गावी जाणार होत्या काही दिवसांसाठी. मीच त्यांना म्हणाले होते, त्यांच्या नवऱ्यापासून त्यांच्या जीवाला धोका होता. तेव्हा मी म्हणाले की तुम्ही काही दिवस तुमच्या घरी जा. हे सुद्धा तुम्हाला माहिती नसेल. त्या गावी गेल्यानंतर त्यांनी मला मेसेज केला की मी माझ्या गावी पोहोचले म्हणून. आणि मग मला अजून एक मेसेज येतो की त्यांचा नवरा त्यांच्याजवळ गेला. त्या दोघांनी एकमेकांना माफ केलं. राकेशने म्हणजे त्यांच्या नवऱ्याने, राजेश्वर भोसलेने त्यांची माफी वगैरे मागितली. या सगळ्या गोष्टी झालेला मला एक मेसेज आला. तेव्हा आता आम्हाला काय माहिती ह्या 7 महिन्यांमध्ये काय काय घडलं आहे ते. आणि अचानक कळतं की त्यांची डेथ बॉडी त्या खड्ड्यामध्ये सापडली. आम्हालासुद्धा तेवढाच धक्का बसला, कारण शलाकाताई माझ्या खूप जवळच्या होत्या. आणि ही गोष्ट आम्हाला समजल्यानंतर मी आणि माझा नवरा आम्ही पोलिसांना पूर्णपणे कॉपरेट करतो आहे. त्यांच्याबद्दल मिळेल तेवढी माहिती सांगतो आहे. आणि तुम्ही अर्णव सरांना गुन्हेगार ठरवायला आलात. एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणाचंही ऐकून कुणालाही गुन्हेगार ठरवायला येत जाऊ नका. खरं खोटं काय आहे ना, ते लवकरच तुमच्या समोर येईल. शलाकाताईंचा खुनी त्यांचा नवराच आहे, कारण त्या इथे मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांच्या नवऱ्याने त्यांच्यावरती 2 वेळा अटॅक केला, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट मला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही इथे आलात त्या अर्णव सरांवरती दोषारोप करायला.
पण त्यांनी काहीच केलेलं नाही आहे याची साक्ष मी देऊ शकते, बायको म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून. कारण मी त्यांच्याबरोबरच होते. शलाकाताईंचा संबंध माझ्याबरोबर होता, माझ्या नवऱ्याशी नाही. कारण मी त्यांना मदत करत होते या सगळ्या केसमधून बाहेर काढण्यासाठी. कळलं तुम्हाला? तेव्हा लवकरच त्यांचा खरा खुनी तुमच्यासमोर येईल. फक्त थोडासा धीर धरा. तोपर्यंत अर्णव सर आणि सात्विक फॅशनला बदनाम करू नका, असं इथे ईश्वरीने पत्रकारांना सांगितलेलं असतं. तेव्हा इथे अर्णवच्या मनामध्ये ईश्वरीने पुन्हा एकदा जागा ही निर्माण केलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी ही मामांजवळ भांडत असते की तुम्ही का त्या मुलीला घरामध्ये घेतलं. तिने त्या शलाकाची जर मदत केली नसती तर अर्णव आणि सात्विक फॅशनवरती इतके आरोप झालेच नसते. त्या मुलीमुळे हे सगळं झाले. तेव्हा मामा म्हणत असतात की वल्लरी तू शांत हो. तुझा आधीपासूनच ईश्वरी नम्रता यांच्यावरती राग आहे. त्या दोघींनी तुझं काय बिघडवलं आहे मला खरंच काही कळत नाही. त्या दोघीजणी गुणी मुली आहेत, कळलं ना? तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते पण मला हे मान्य नाही आहे. तेव्हा मामा म्हणतात तुझंसुद्धा वागणं मला मान्य नाही आहे. 17 वर्षांपूर्वी तू सात्विकाबरोबर कशी वागली आहेस हे मला माहिती नाही आहे असं वाटतं का तुला? तुझी पहिल्यापासूनच या प्रॉपर्टीवरती नजर आहे. तिच्या दागिन्यांवरती, तिच्या प्रॉपर्टीवरती तुझी नजर होती. शेवटीला तुझी नजर लागली आणि त्या बिचारीने आत्महत्या केली. त्याच्या मागेसुद्धा तुझाच हात आहे असंच मला वाटतंय. कारण सात्विकाच्या जाण्याचं तुला फारसं दुःख झालं नव्हतं. तिचे एवढे दागिने मिळाले होते ना तुला. तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात की अंजली आणि अर्णव यांच्या आयुष्यामध्ये तुझ्यामुळे वादळ आलं होतं. हे मी कधीही विसरणार नाही. फक्त खरं खोटं एकदा माझ्यासमोर येऊ देत. तेव्हा वल्लरी म्हणते तोंड बंद ठेवायचा. मी काही केलेलं नाही आहे, कळलं ना तुम्हाला? तेव्हा इथे वल्लरी घाबरलेली असते. ईश्वरीने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते तर इथे काही वर्षांपूर्वी अर्णव सरांच्या आईवडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यामध्ये मामींचा पण हात होता का? तेव्हा ईश्वरी म्हणत असते की मी एक काम करते, आईला मी आता मामींचा फोटो दाखवते आणि यांना तू ओळखलंस का असं विचारते. कारण मामींची आणि आईची एकदासुद्धा भेट झालेली नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता जाणार असते तिच्या आईला भेटायला आणि इथे वल्लरीसुद्धा सुप्रियाला भेटायला जाणार असते. कारण ती आता सुप्रियाला धमकी देणार असते की तू जर माझं नाव सांगण्याचा प्रयत्न केलास ना कुणालाही तर मी तुझ्या मुलीचे नम्रताचे हाल करेन. नाहीतर हे लग्नसुद्धा मी होऊ देणार नाही. मी जीव देण्याचा प्रयत्न करेन, नाटक करेन आणि आकाशला हे लग्न मोडायला सांगेन. आता तू विचार कर काय करायचं आहे. हे लग्न होऊ द्यायचं आहे की मग तुला हे लग्न मोडायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरी आता जात असताना घाईघाईने ईश्वरी तिचा पाठलाग करत तिच्या मागे मागे येते. तेव्हा वल्लरी जाते सुप्रियाच्या घरी. ईश्वरी म्हणते की मामी इथे काय करतायत? तेव्हा ईश्वरी लपून छपून जाते आणि खिडकीतून बघत असते वल्लरी तिथे कशासाठी गेली. वल्लरीला बघितल्यानंतर सुप्रियाला खूप मोठा धक्का बसतो. सुप्रिया म्हणते तू इथे, बरं झालं तू आलीस. 17 वर्षांपूर्वी तुझ्यामुळे 3 आयुष्य उद्ध्वस्त झाली. इथे अर्णवच्या आईवडिलांनी आत्महत्या केली आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं तुझ्यामुळे. तेव्हा सुप्रिया म्हणते की मी सोडणार नाही आहे तुला. अर्णवच्या समोर तुला उभं करते, थांब. वल्लरी म्हणते मी कोण आहे माहिती आहे का? मीच अर्णवची मामी आहे वल्लरी. एक गोष्ट लक्षात ठेव सुप्रिया, जर तू सगळ्यांना आपला भूतकाळ सांगितलास ना तर तुझ्या मुलीचं नम्रताचं लग्न होणार नाही. माझ्याच मुलाबरोबर, आकाशबरोबर तुझ्या मुलीचं लग्न ठरलंय. जर मी प्रयत्न केले ना तर आकाश हे लग्न मोडून टाकेल. नाहीतर तुझ्या मुलीचं आयुष्य तरी उद्ध्वस्त होईल. आणि जरी पण हे लग्न झालं तरी एक दिवससुद्धा मी तुझ्या मुलीला सुखाने जगू देणार नाही. आता तू बघ काय करायचं आहे. तुला हे सत्य अर्णवला, माझ्या घरच्या लोकांना सांगायचं आहे की मुकटपणे तुझ्या मुलीचं लग्न माझ्या मुलाबरोबर लावून द्यायचं आहे. आता तू विचार कर. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते लाज नाही वाटत तुला असं वागताना? इथे 3 आयुष्य उद्ध्वस्त करून छान नामानिराळीच होतीस की. तेव्हा तुझ्यामुळे आम्ही काय काय भोगलं आहे याची तुला माहितीसुद्धा नाही आहे. तेव्हा ईश्वरी आता खूपच हुशारीने इथे आता संपूर्णपणे व्हिडिओ तयार करते आणि तो व्हिडिओ नेऊन ती आता अर्णवला दाखवते. तेव्हा अर्णवच्या समोर सत्य येतं की 17 वर्षांपूर्वी त्याच्या आईवडिलांच्या संसार उद्ध्वस्त होण्यामागे वल्लरीचा हात आहे, सुप्रियाचा नाही. उलट वल्लरीने सुप्रियाला फसवलं होतं. हा व्हिडिओ जेव्हा आता ईश्वरी अर्णवला दाखवते तेव्हा त्याच्यासमोर सत्याचा उलगडा होतो.
त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता मामीचं सत्य तर समोर आलेलंच असतं. अजून एक भयानक गोष्ट घडलेली असते, ती म्हणजे शलाकाचा मोबाईल सुरू झालेला असतो आणि शलाकाचा मोबाईल सुरू झाल्यानंतर त्याच्यावरती आता राकेशने आणि शलाकाने केलेली चॅटिंग, त्याच्यामध्ये असलेले इथे राकेशचे फोटोज, तिच्या लग्नाचे जे काही तिने आता सर्टिफिकेट असतात त्याचेसुद्धा फोटोज काढलेले असतात. मोबाईल छोटा असतो पण त्याच्यामध्ये कॅमेरा असतो आणि त्यामुळे त्याच्यामध्ये इथे राजेश्वर पाटीलच्या आधार कार्डचा फोटो, हे सगळे पुरावे त्याच्यामध्ये असतात आणि राकेशने केलेले तिला फोन कॉल, ते रेकॉर्डिंग वगैरे सगळे काही आता त्याच्यातून मिळालेले असतात. तेव्हा शलाकाचा मोबाईल चालू झाल्या झाल्या इथे आता अर्णवला समजलेलं असतं की राकेशच राजेश्वर पाटील आहे आणि त्यामुळे खुनी राकेशला पकडून इथे आता अर्णवने स्वतः पोलिसांच्या स्वाधीन केलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सर्व पुरावे राकेशच्या विरोधामध्ये असतात. राजेश्वर पाटील हा दुसरा तिसरा खुनी नसून राकेश आहे हे अर्णव पोलिसांना सांगतो आणि शलाकाचा खुनी म्हणून त्याला अरेस्टसुद्धा करायला सांगतो. एका व्यक्तीला 30 वर्षाच्या महिलेला त्याने मारून टाकलेले असते, त्यामुळे त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायलाच हवी. आज तिच्या जागी शलाका आहे, तिच्या जागी इथे आता त्याची बहीण अंजली असू शकते किंवा कधीतरी ईश्वरीसुद्धा असू शकेल. त्यामुळे इथे आता अर्णवने राकेशच खुनी आहे हे समजल्यानंतर त्याला स्वतः पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं आणि त्याची तुम्ही आता कसून चौकशी करा, पुरावे अजून गोळा करा, शलाकाचा नवरा हाच आहे असं अर्णवने सांगितल्यानंतर पोलिसांनी सुद्धा आपल्या परीने राकेशकडून आता माहिती मिळवायला सुरुवात केलेली असते.